राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर त्रिभाषा धोरण समिती गठीत करण्यात आली आहे। या अनुषंगानं समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये जिल्ह्यातील विविध घटकातील नागरिकांनी सहभाग घेत मोठ्या संख्येनं आपले अभिप्राय प्रत्यक्ष तसंच मतावलीमार्फत नोंदवलेले सर्व अभिप्राय एकत्रित करून शासनाला सादर करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष डॉक्टर जाधव यांनी सांगितलं। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी कोणत्याही भाषेतून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं व्यक्त होता सादरीकरण आणि संभाषण करता यावं यासाठी त्यांना योग्य भाषाज्ञान दिलं पाहिजे। शिक्षकांनी या माध्यमातूनच त्या भाषा शिकवल्या पाहिजेत। आत्तापर्यंत 2 वेळा 1948 आणि 2020 साली देशात शैक्षणिक धोरण लागू झालं। पूर्वीपासूनच त्रिभाषा सूत्र अस्तित्वात होतं। यात कुठंही कोणतीही भाषा अनिवार्य करण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र 3 भाषा विद्यार्थी दशेत आत्मसात कराव्यात असं धोरणात नमूद आहे। अलीकडं पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती। मात्र तो निर्णय मागं घेऊन या अनुषंगानं अभ्यास करण्यासाठी त्रिभाषा धोरण समिती नेमण्यात आल्याचं डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केलं। समितीबरोबर जिल्ह्यातील सामान्य नागरिक, भाषातज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित शासकीय तसंच अशासकीय खाजगी संस्था यांचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी इत्यादींनी संवाद साधला। यावेळी उपस्थितांनी मराठी भाषा पहिलीपासून राहील तसंच इंग्रजी भाषा पण असावी, हिंदी कोणत्या वर्षापासून असावी, संगणकीय भाषेचा समावेश कधी करावा, भाषा किती आणि कोणत्या वर्षापासून शिकवण्यात याव्यात यासह इतर भाषाविषयक अभिप्राय नोंदवलेत। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षण उपसंचालक संजय डोरलीकर, शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होते।